तर आताची या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांच्यावर वॉरंट बजावलेलं आहे आणि नाशिक पोलिसांचं पथक हे मुंबईत पोहोचलेलं आहे, लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलंय। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात वॉरंट बजावलेलं आहे, त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना आता अटक होणार की नाही या संदर्भातील माहिती थोड्याच वेळात समोर येईल। मात्र नाशिक पोलीस पथक हे मुंबईत पोहोचलेलं आहे, लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले। ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्यावेळेस नाशिकचे पोलीस पथक हे मुंबईत पोहोचलं। सध्या ते रुग्णालयाच्या आत आहेत, डॉक्टरांसोबत त्यांचा संवाद सुरू आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भातील माहिती ही समोर येईल। पवारगडाचे आमदार अमोल बिटकरी जे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोलजी, एकीकडे नाशिक पोलीस पथक हे मुंबईत पोहोचलेलं आहे, लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेलं आहे, अटक वॉरंट जारी झालेलं आहे, तरी सुद्धा अद्यापही आमदारकीचा राजीनामा हा घेतला नाहीये, त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या प्रक्रियेमध्ये पोलिसांचं काम करतायत, कोर्टाचं काम केलंय आणि उद्या त्याच्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर पुढचा निर्णय होणार। पण न्यायालयाने तर आधीच अटकेचे जे आदेश हे दिले होते ना। हो, तर मग ते पळून नाहीत ना गेले। माणिकराव कोकाटे पळून नाहीत गेले, ते पळून जायचं असतं पळून गेले। आणि काही एवढा मोठा काय म्हणता येईल त्याला, काही ते काही अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारासारखे गुन्हेगार पण नाही आहेत। एक लक्षात घेतलं पाहिजे की हा कोर्टाच्या प्रोसेसचा एक भाग आहे। ठीक आहे, 1995 सालची ती घटना असेल, आता ती प्रोसिडिंगवर आली, त्याच्यामध्ये शिक्षा सुनावली गेली, त्या दिवशी ते अनुपस्थित होते म्हणून पकड वॉरंट निघाला। आता त्यांना त्या वॉरंटमधून सुटका घेण्याकरता त्यांना अपील करावी लागली, तर उद्या आता कोर्टाचा निर्णय येईल। तोपर्यंत त्यांनी नैतिकपणा स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला ना। आता जर त्यांच्या जीवावरच सगळे उठले असतील आणि बिलकुल त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये पण जाऊ नये, काही अशी काही मोगलशाही लागून गेली का? मोगलाई लागलेली नाही आहे, त्यांनाही कायद्याची एक वाट आहे। म्हणजे पोलिसाचं काम करतायत आणि माणिकराव कोकाटे साहेब पूर्णपणे सहकार्य करतील, त्यात काही कोणाला शंका घेण्याचं काही कारण नाही। जे मात्र अमोलजी, याआधी राहुल गांधी आणि सुनील केदार यांची खासदारकी आणि आमदारकी गेली होती ना याआधी, मग त्यांना वेगळा न्याय आणि कोकाटेंना वेगळा न्याय अशी चर्चा सुरू आहे। न्याय प्रक्रियेच्या दोन्ही बाजू जर तुम्ही बघितल्या, सुनील केदार प्रकरण वेगळं, राहुल गांधी प्रकरण वेगळं, माणिकराव कोकाटे साहेबांचे प्रकरण वेगळं। मुळामध्ये जिल्हा सत्र न्यायालयानं पकड वॉरंट जारी केलेलं आहे, ते अनुपस्थित असल्यामुळे आणि 2 वर्षाच्या वर शिक्षा लागल्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला। ही कायदेशीर तरतूद आहे। पण आता आमदारकीचा राजीनामा आम्ही काय असं एखादा आरोप तुमच्यावर किंवा माझ्यावर झाला तर तडकाफडकी सगळं सरसकट नाही ना, त्याचे प्रोसेस असेल ना। उद्या एकदा ऍटलिस्ट येऊ तर द्या, उच्च न्यायालयाचा निर्णय येऊ द्या, त्यानंतर पुढच्या बाबी सगळं क्लिअर होतील। ठीक आहे, काय अजितदादांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरवादी आणि लोकशाहीला मानणारा पक्षात काम करणारी लोक आहोत। नैतिकता होती म्हणून माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला। ठीक आहे, अमोल बिटकरजी तुम्ही असेच जोडलेले राहा।